कधी एक क्षण असा असतो जो काळाच्या पलीकडे जातो. कधी एक चित्र असं असतं जे बोलत नाही पण काळजाला हलवून जातं. हे चित्र एक घर, एक परिवार, आई वडील, दोन भाऊ, एक गोंडस बाळ आणि त्यांच्या मधोमध वैष्णवीताई. ती फक्त चेहऱ्यावर हसत नव्हती, ती त्या घरात प्रेम पेरत होती. तिचं हसू, तिचं शांतपणा, तिचं बाळावरचं वात्सल्य, सगळं काही इतकं सुंदर की बहुतेक नजर लागली. हो, ते चित्र इतकं सुंदर होतं की देवालाही वाटलं असेल ही प्रकाशरेषा माझ्याजवळ असावी. आज ती आपल्यात नाही, पण तिचं असणं, तिची आठवण त्या प्रत्येक चेहऱ्यावर उमटलेली आहे. आईच्या डोळ्यात अजूनही तिचं लाडकीचं बोलणं भरलेलं आहे. वडिलांच्या शांततेत तिचा आधार मिसळलेला आहे. भावाच्या डोळ्यात अजूनही तिच्या हसण्याची चमक आहे आणि त्या छोट्या बाळात तिचं पूर्ण प्रतिमा आहे. ती गेली नाही, ती घरातून बाहेर पडली नाही, ती आठवणीत उतरली आणि मनात खोल साठली. वैष्णवीताई, तू गेली नाहीस. तू या चित्रात सुद्धा दिसतेस, तू त्या बाळाच्या डोळ्यात सुद्धा आहेस.